नमस्कार. रामकृष्ण हरी. मी संतोष कोले पाटील, जालना लोकसभा मतदारसंघाचे नेते, बुलंद सेनेचे पक्षप्रमुख आणि बुलंद सेना महायुती समन्वयक समितीचे प्रमुख. मला एक खेद वाटतो की जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जालना लोकसभा मतदारसंघाचा अनुक्रमांकच माहीत नाही. आणि हीच मंडळी मग कलेक्टर असेल, SDM असेल, तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असतील, कारण लोकसभेच्या दृष्टीने निवडणूक अधिकाऱ्याच्या दृष्टीने कलेक्टर यांना विशेष अधिकार असतात. आणि ते म्हणतात 18 त्याचे अधिनियम असतात, कारण ज्या व्यक्तीने लोकसभा लढवली असतात किंवा लढवली आहे किंवा उमेदवार आहेत त्यांनी 18 नियमाप्रमाणेच त्याला ते फॉर्म भरून द्यावं लागतं. त्याच्यात एक जर चुकी जर तुम्ही केली तर तुमचा ते फॉर्म बाद ठरवू शकतो. अशा प्रकारचे त्याचे नियम असतात. आणि नंतर मग त्याच मतदारसंघाच्या अधिकाऱ्यांना जर जालना लोकसभेचा अनुक्रमांक माहीत राहत नसेल तर मग निवडून जाणारा जो खासदार असतो तो संसदेत असतो आणि मग त्याच संसदेतल्या मतदारसंघाची विकासापासून अवस्था काय होत असेल हा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या सर्वच खासदारांना माझं एक आव्हान आहे, याबद्दल कलेक्टरांना तुम्ही धारेवर धरलं पाहिजे, बोललं पाहिजे. अधिकार तुमचा तो. आणि अशा पद्धतीने तुमच्या मतदारसंघात जर असा जो प्रकार घडत असेल तर तो थांबला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. तामिळनाडूच्या विधानसभेचा निकाल समोर आलेला आहे. त्या मतदारसंघामध्ये अर्थात आम्ही त्या ठिकाणी विधानसभेला उमेदवार उभा करणार होतो. आम्ही उमेदवार उभा नाही केले, कारण माझ्या पक्षाचे नेते प्रोड्युसर अँड डायरेक्टर असलेले श्री पामुंदी जी हे तिथले संपर्कप्रमुख होते. मी 38 ते 40 जागा त्या ठिकाणी लढणार होतो. जर मी तिथे लढलो असतो तर आज अभिनेता विजयच्या जे TVC नावाचा आपला TVK नावाचा जो पक्ष आहे स्थानिक तामिळनाडूच्या धर्तीवरच्या, त्या पक्षाला जे 108 जागा भेटल्या ते कदाचित भेटले नसत्या. तुम्हाला मी एक विशेष करून तामिळनाडूचं एक मतदारसंघाचं उदाहरण देतो की ज्या मतदारसंघामध्ये फक्त 8,432 काही ते जवळपास मतदान भेटलं आणि तिथला निवडून येणारा उमेदवार हा फक्त एका मताने निवडून येतो आहे आणि पराभूत होणारा उमेदवारसुद्धा हा एका मताने पडतो आहे. पण जो पराभूत झालेला उमेदवार आहे त्या उमेदवाराचं नाव मी तुम्हाला संध्याकाळी सांगणारच आहे. पण तो उमेदवार पडलेला माणूस 2दा मंत्री राहिलेला आहे. मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना चाणक्य नेते असं नेतृत्व म्हणतात, राजकारणात ही माझी चुकी आहे की जेव्हा राज्यातून सर्वप्रथम मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सपोर्ट केला होता. आता तर मी महायुतीचा नेता असल्यामुळे त्यांना आम्ही सपोर्ट केला, तो आमचा अधिकार पण होता. आम्ही केला, जे केला ते होच म्हटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस काही आमचे काही एक राज्याचे चांगले नेते आहेत, चांगलं काम करत आहेत. फक्त फरक हा आहे की ते आमच्या कामामध्ये बैठका घ्यायला लागले, निर्णय घ्यायला लागले. पण काही मंत्र्यांना ते आमच्या मतदारसंघात पाठवून उलटी चौकशी लावण्याचा ते प्रकार ते करतायत. आता मी एक संपादक म्हणूनसुद्धा आरोप करतो आहे आणि